दिल्लीहून शिर्डीच्या दिशेने निघालेलं विमान भरकटल्याचं पाहायला मिळतं। यानंतरची एक मोठी बातमी आपण बघतोय। शिर्डीला उतरणारं विमान सुरतला उतरवण्यात आलेलं आहे। खराब हवामानामुळे लँडिंग परवानगी नाकारण्यात आली। सुरतमध्ये विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। दिल्लीहून शिर्डीच्या दिशेने निघालेलं विमान हे सायंकाळी रात्री 8 वाजताच्या सुमारास शिर्डीमध्ये लँड होणार होतं। मात्र खराब हवामानामुळे लँडिंगची परवानगी न मिळाल्यानं सदरचं विमान हवेतच घिरट्या घालत होतं आणि त्यानंतर हे विमान नाशिकच्या येवला तालुक्यातल्या पूर्व भागाच्या हवाई हद्दीतून अतिशय कमी उंचीवर असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि आपत्कालीन यंत्रणेला फोन केल्यामुळे पोलीस आणि महसूल प्रशासनाची एकच धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात। आपले प्रतिनिधी सुदर्शन खिलारे आपल्या सोबत आहेत। सुदर्शन, सर अगदी खरं आहे। दिल्लीहून निघालेलं इंडिगोचं हे विमान होतं। शिर्डीला 8:05 लँड होणार होतं। मात्र सध्या नाशिक आणि परिसरामध्ये हवामान खराब असल्यामुळं या विमानाला शिर्डीमध्ये लँडिंगची परवानगी मिळाली नाही। त्यामुळे हे विमान हवेतच घिरट्या घालत होतं। घिरट्या घालत असताना हे विमान नाशिकच्या येवल्यातील पूर्व भागामध्ये कमी उंचीवर घिरट्या घालत असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं असल्यामुळे नागरिकांनी पोलीस यंत्रणेला डायल 112ला जे इमर्जन्सी सर्व्हिस आहेत त्यांना कॉल करायला सुरुवात केली। त्यामुळे एकच महसूल आणि प्रशासनाची धावपळ उडाली आणि या धावपळीमुळे महसूल अधिकारी जे आहेत प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांनी नाशिक एटीसी आणि शिर्डी एटीसीशी संपर्क साधल्यानंतर खात्री केली की हे विमान भरकटले आहे आणि त्यामुळे त्याला सुरतकडे लँड करण्याची परवानगी मिळाली। थोड्याच वेळापूर्वी आधी माहिती मिळाली आहे की हे विमान सुरतमध्ये सुरक्षितरित्या लँड करण्यात आलेलं आहे। अगदी सुदर्शन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।